फुगीरपणा रिकाम्या राणी हसते येड्याचा विचार फुगीरपणा रिकाम्या राणी हसते बघा 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 न बघा 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 हे गाव कसं असते बघा 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 न बघा 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 हे गाव कसं असते बघा 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 सारे गाव कसं असते तुम्ही मिळून सारे बघा आता गाव कसं असते जर्मन अरे धरला या मारीवर जावं सकाळपासून दारा काढून आलोय मी सगळी गाव ना गाव गाडीवर येत पण या ना आम्हाला गाडी सुद्धा नाही अहो तुम्ही माझा विचार करा ना काय धरू लागा कॅन उचला ना बा आज चेअरमन अहो दुराव या दुधाला जर कुठं भाव वाढलाय त्याच्यामुळे सगळ्या दुनियाचं वाटोळं झालंय अहो या शेतकऱ्याचं कुणी हाल भोगलं नाही तर अहो या सरकारनं सगळं वाटोळं केलंय अहो रातून दिवसा दारा काढायची हा मला सांगा जी त्राब सांभाळायची करायची अहो ही जी दूध आहे अजिबात सुदूक सरकारला गेलं ना पाहिजे आता इथनं पुढं गावात शाळेला अंगणवाडीला सगळ्याला दूध गावातच आपल्या खपलं पाहिजे या मायला वर जावं कुठं सुदूक दूध गेलं ना पाहिजे आणि आपल्या गावात सरपंच जी करतय ती बरोबर आहे अहो किती शेतकऱ्याचा हाल आहे आणि आता सरपंचानं ठरवलंय सगळ्या शेतकऱ्याला सांगितलंय की आपला जे शेतीमाल आहे काय दूध आहे भाजीपाला आहे ही सगळं आता कुठं बाहेर शहरात जाऊन द्यायचं नाही आणि त्याच्यामुळं शहराची अशी अवस्था झाली की लय बिकट परिस्थिती झाली दूध मिळेना भाजी मिळेना काय अहो साधं धान्यसुद्धा आडतीला घालायचं नाही म्हणले आणि कशामुळं तर ही सरकार आपल्या मालाला हमी भाव देणार ना ना हे गरजेचं आहे सरपंच जरी आमचा विरोधक असला काय तरी पण आम्ही कधी समाजकारण राजकारण आणत नाही पण त्यानं एवढं जे सगळं केलंय काय ती नीट होईल का नाही ह्याचीच आम्हाला जरा धाकधूक वाटते बघा अहो आबासाहेब असं काय म्हणता सरपंचाच्या पाठीमागं सगळा महाराष्ट्रातला शेतकरी आहे एका सांगण्यावरनं त्यांनी सगळ्यांनी भाजीपाला दूध सगळं सिटीत जायचं बंद केलं अक्षरशः सगळं जाम झालं बघा अहो सरपंचाच्या सांगण्यावरनं सगळं सक्सेसच होणार हां मग शहरात आता दूध नाही हां भाजीपाला नाही बेकार हाल उठला असतील त्यांचं मग आणि नुसतं हाल नाही तर सगळं बंद आहे तुम्हाला सांगतो तिथं भाजी दूध काय मिळलं ना त्याच्यामुळं त्यांचा हाल आणि त्यांच्या हालमुळं सरकारची झोप उडली डेअरीला दूध घालून आला का अहो आताच दूध घालून आलोय किती घातलं 35 लिटर दूध घालून आलो 35 त्याचं बिल किती आलं बिल कशाचं अहो आज 10 दिवस झालं फुकट डेअरीला दूध वाढतोय डेअरीवाला तर वर कुठे देतय मग अहो गावात अंगणवाडीला मोठ्या मोठ्या शाळेत फुल पिऊ द्या म्हणलं या मायला वार जाऊ अहो सरकार तरी कुठं आपल्याला हमी भाव देतय अहो शेतकरी शेतकरीच राहिलाय अहो शेतकरी नुसता मनाय राजा आहे हो पण काय करायचं आता दुधाचा भाव कमी आणि पिंडीचा भाव जास्त पण हो का काय बी केलं तर पिंडीचं पोतं न्यावं लागेल का म्हणतो माहिती आहे का मुख्या चित्रापानं काय केलं हो आपल्याला हा पण कसं बी असू द्या आज जी सरपंचानं आपल्या केलंय एकदम बराबर केलंय बघा आबासाहेब आता ह्याच्यावरनं सिद्ध होणार आहे की शेतकरी हा खरा जगाचा पोशिंदा आहे हां आणि शासनानं सुद्धा ह्याची दखल घेतली आता आज सरपंचाला भेटायला कृषी मंत्री येणार आहे काय म्हणताय हां
आणि आता त्याची मला सगळी तजवीज करावं लागेल. बर ग्रामपंचायतमध्ये जाऊन सगळा त्याचा ठराव घ्यावा लागेल. आता जावं लागेल मला. बरोबर आहे, ही गोष्ट बरोबर आहे. ठराव ही महत्वाचाच आहे, घेतलाच पाहिजे. मंत्री येणार म्हणल्यावर ठराव हा घ्याच. आबासाहेब भाऊसाहेबाला ठरावाशिवाय काय येत नाही. मग आपण एक काम करायचं, जोपर्यंत हा सरपंच आपलं मागे घेत नाही तोपर्यंत आपण ठामपणे सरपंचाच्या मागे उभं राहायचं. बरोबर आहे, एकदम बरोबर म्हणलं नामदेवराव तुम्ही. कसं बोलला आबासाहेब? अहो आपण सगळ्यांना एक विचार करायचा, या महिलावर जावं. अहो हे सरकार आपल्या पुढं झुकलं पाहिजे. झुकलं नुसतं सरकार झुकत नाही, आता सरकारना निर्णय घ्यावा लागलाय आणि त्यासाठी सरपंचाच्या भेटीला आज खास कृषी मंत्री यायला लागलेत. आपल्याला तिकडं जावं लागेल आणि ह्याच्या आधी मला ग्रामपंचायतमध्ये ठराव घ्यावा लागेल. आबासाहेब आपल्याला तिकडं जायचंय. भाऊसाहेब तुम्ही ठराव घ्या, अगर काय करा. माझ्या गुरांना पेंड नाही, या महिलावर जाऊ. मी पेंडीचं पोतं घेऊन येतो. येऊ का जाऊन? चला आपल्याला तयारी करावं लागेल. पेंडीचं पोतं घे तू आणि जाऊन टाक तू घरी. आज मंत्री यायचं, मला गेलं पाहिजे. राम दुकानदार. नमस्कार. हा दुकानदार, पेंडीचं पोतं केवढ्याला आहे? 1700ला आहे. आईला 1700 रुपयाला पोतं झालं. होय. राव इकडं दुधाचा भाव पाक तळागाळाला गेलं आणि पिंडीचा भाव एवढं वाढलं. अहो पहिलं 700-800 रुपयाला येत होतं, आता डबलच झालं म्हणायचं. देवा ते काय आपल्या घरचं आहे का? सरकार दर ठरवते त्या हिशोबाने विकतोय आपण. याला बरोबर आहे दुकानदार. स्वस्त हो नाहीतर महाग हो, काय काय म्हणा पण करून मुख्य चित्रपाला घातलं पाहिजे का नाही? दुकानदार द्या उचलून, मग जातो घेऊन. घातली देता काय हातात? देतो की. द्या द्या द्या. सरपंचांना का 10-12 दिवस झालं मार्केट जाम केलंय का? आयला केलं ते सरपंचाने चांगलं केलंय कडा. मला का पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं आंदोलनाची चर्चा चालू आहे. आयला पण सूरज भाऊ तुझा गहू बिलय चांगला आहे, पण हमी भाऊ आल्याशिवाय इकू काय नको गड्या. आता अरे गहू चांगला म्हणजे रक्ताचं पाणी करावं लागतंय. ह्याला पोटच्या पोरासारखं ह्याला सांभाळावं लागतंय, पण सरकार ह्याला हमी भाव देत नाही. खरे लागा सूरज भाऊ, पण हमी भाऊ भेटल्याशिवाय काही इकायचं नाही. घ्या का आलंय गड्या हे? अरे इथं काय करताय? आलतो रानात गहू बघायला. मग तिकडं ग्रामपंचायत. हाय की जायचंच की तिकडं? अरे बाबा भाऊसाहेबांना आणि सरपंचानं सांगितलंय ते कुठला तरी मंत्री येणार आहे म्हण. ते सरपंचाचं आंदोलन नाही का आपलं चालू आहे 12-15 दिवसापासूनच. हा ती आता ती कृषी मंत्री येणार आहे. नाही अरे जायचंय तिथं, मंडप टाकायचा आहे, सगळी कामं करायची, तिथलं फायल्यान बिल्यान सगळं नीट ठेवायचं का. आयला जायला पहिला मग तर फायले बिले मला आता तुला जावं लागेल तिकडं. आयला सूरज भाऊ हो माझ्या रानात कांदा टोमॅटो लागा, त्याचा मी मुद्दा मांडावा लागेल लागा. अरे मी माझा सकट मुद्दा मांडणार आहे तिथं. अरे सोन्यासारखा गव्हायला का ह्याला पोटच्या लेकरासारखा सांभाळलाय, तिकडं मारण्याचा मोठा लागा ऊस आहे माझा. मी बी हे मुद्दा आता मंत्र्यासमोर मांडणार आणि ह्याला हमी भाव द्याच मानणार. मुद्दा मांडावा लागेल लागा. अरे ते खताच्या कोण एवढं महाग झाल्यात का, एवढं सोन्यासारखं आपण करतोय लगा, ह्यात घाम गाळतोय, आपल्या हातात तुरी येते तिला का. 100% सरपंचाने केलं ते चांगलंच केलंय. बरं ना मा, मंत्री येणार आहे म्हणतो. मंत्री साहेब आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करतील का? अहो आप्पा, सरपंचाने एवढं केलंय म्हणल्यावर काहीतरी होईल की. अहो आपल्या शेतकऱ्याच्या मान्य नाही करणार तर काय करेल ती? अहो आपण त्याशिवाय उठायचं नाही. आपल्या मागण्या पूर्ण होतोर आपण उठायचं नाही. काय बी असू द्या, त्या मंत्र्याला पाहिजे ते आपण बोलायचं, आपलं सुखदुःख सांगायचं, पण आपल्याला सगळा हमी भाव मिळाला पाहिजेलच. चला तुम्ही आपा माझ्या संग. रोहित या काय म्हणतो? चल जायचंय आपल्याला. कुठे? अरे तिकडे मंत्री साहेब यायच्यात. होय आपल्या गावात? आयला का आपल्या गावात पहिल्यांदाच मंत्री यायला लागलेत. तिकडे जायचंय आपल्याला तयारी करायला. बर बर बर. गावात मंत्री येणार आहे म्हणल्यावर माझा पण दुधाचा मुद्दा हा एक.
ती बी मी मारतो आता. अरे हो मुकदम. हो चला, एक आणि झाला आपल्या सामील. चला तेवढीच माणसं वाढली. अरे रोहित माहितीये का, आम्ही बी एक मुद्दा घेऊन मांडणारच आहे. बाबासाहेब सरपंच कुठे गेले? सरपंच बहुतेक मंत्री येणार मग तयारीला गेले का येणार आहेत बघ. अहो तेच आंदोलन करणार आहे आणि तीच माणूस नाही. बरोबर आहे राव. मी बी त्या सतीशला तिकडे तयारीला पाठवले सगळे. पण आणि आता आपल्याला तयारी करावं लागेल. पण सरपंच कुठं आहेत? साहेब मला काय म्हणायचे, ते मंत्री यायचे म्हणल्यावर अलगे लावावं लागतेल्या, पुन्हा आणावं लागतेल्या, फटाकडे आणावं लागतेल्या, याची तयारी करावी लागेल का नाही? अरे नामदेवा, मंत्री साहेब काय कुणाच्या लग्नाला यायलेत बरं? अरे इथं आंदोलन आहे, आपलं प्रश्न सोडवायला यायले ती. दे राव, येऊ दे की मंत्र्यांना गावात आपल्या. कशाला हलगे पाहिजे त्यांना, कशाला मंडप पाहिजे? हा, आपला शेतकरी कसा मातीत राबतो, कसं काम करतो बघू दे जरा, त्यांना बसू दे जरा मातीत. हा, त्यामुळे हलगी नाही, मंडप नाही, काय नाही. काय भाऊसाहेब? बरोबर आहे. आपल्याला आता जाऊन तयारी करावं लागेल. मला तसा ते ठराव लिहावं लागेल. राम 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 सरपंच चालेल. आले सरपंच. कसं काय चालली होती चर्चा? मानलं सरपंच तुम्हाला. खरं शेतकऱ्याचं काय वारी सरपंच. अहो शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणल्यावर आज सरकारला यावंच लागलं आपल्या गावात. मंत्री महोदय येतात म्हणजे काय आज. आता मला जावं लागेल आणि ते ठराव घ्यावा लागेल. आता गेले पाटील तिकडं, तुम्ही जावा तिकडं, मी बसतो एकटा तिकडं. अरे काय त्याला म्हणते हवा कम्प्लेट. आय एम इदर कमिंग, दिस इज या मंत्री, हां कृषी मंत्री कमिंग अँड दिस नामदेवराव म्हणते सोय करील, पण आबासाहेब म्हणले दिस इज माती बची. काय यू दी इंग्लिश माझं जाऊ. सरपंच हां आता मंत्री महोदय गावात यायचं म्हणल्यावर सगळं व्यवस्था करून ठेवलेली आहे. आता फक्त मी ग्रामपंचायतमध्ये जातो आणि ठराव करून ठेवतो. भाऊसाहेब, ठरावाचं आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण आपल्या मंत्री साहेबांना आपल्या विविध मागण्या आहेत ना त्याचं निवेदन देऊ. भाऊसाहेब तिथं राव ठराव नसतो. आता तुम्ही काय करा, माझं मला बघू दे पुढचं. येऊ द्या साहेब येणार तर मग बघू. हां बाप्पा, माझा एक महत्वाचा मुद्दा मांडायचा की आपलं दूध विकायचं म्हणलं तर 27 रुपये, बरोबर आहे का? आणि दुकानात घ्यायचं म्हणलं तर 70 रुपये लिटर राव, बरोबर आहे का नाही सरपंच? अहो पण मला काय म्हणायचं माहिती आहे का, पिंडीचा भाव ढगाला टेकायजोगं झालं. काय सांगतोय, ढगाला टेकायजोगं झालं. अहो 700चं पोत 1600वर गेलं. अहो परवडणार कसं? भाऊसाहेब, सरपंच, हा त्या निवेदनामध्ये आपली एक मागणी आहे. मागणी अशी आहे की आपल्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे. त्या मंत्री साहेबाला पहिलं माझं निवेदन हे मानणार आहे मी. काय अहो नामदेवराव, एवढंच नाही, शेतकऱ्याच्या मालाला तर जीएसटी हाय ती हायच. ह्या सरकारनं वरती जाणाऱ्या माणसाच्या मड्याला बी जीएसटी लावलाय. आमचा रांगे लेच हुशार निघला. भुंगली आता मंत्री साहेबांची. सरपंच हां आता मंत्री महोदयाला घ्यायला मी जातो रेस्ट हाऊसला. हां तोपर्यंत तुम्ही तिकडे जाऊन आपली तयारी करा. चला की मग उठा. कशाला ओके नाम जावा दूध गड्या. येत नाही. भाऊसाहेब, हां पब्लिक तर जास्त नाही ना? नाही नाही नाही, तुम्ही येणार आहे हे आम्ही कुणालाही सांगितलं नाही.
मोजकीच माणसं आहेत, त्यांच्या मागण्या तुम्ही जाणून घ्यायच्या. हां चला या. नमस्कार साहेब. नमस्कार. राम राम राम. आलो उपोषणाला, तुमचं चालू आहे, 2-4 दिवस झालं, म्हटलं जाऊन यावं, आपली माणसं आहेत. काय साहेब, मी माझ्यासाठी नाही, अहो तमाम महाराष्ट्रातला शेतकरी सर बसून घ्या की बोलू बसून थोडंसं. मी सरपंच ही आबासाहेब गावात. नमस्कार मंत्री महोदय. आणि ही आप्पासाहेब. राम ही आमचं भाऊसाहेबांना तर ओळख. नमस्ते नमस्ते. सर थोडी बसायची व्यवस्था जरा साधी आहे, थोडं समजून घ्या, दिलगिरी व्यक्त करतो. असो भाऊसाहेब, मी पण शेतकरी कुटुंबातलाच आहे, मी पण जमिनीवरचाच माणूस आहे, चालतंय ना. आमची जे हे निवेदन आहे त्या निवेदनाच्या ज्या मागण्या आहेत त्या मात्र पूर्ण झाल्या पाहिजेत बघा. आणि महत्त्वाची मागणी आमची ऊसाची म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, आमच्या या गोड ऊसाची कडू कहाणी. तर आमचा ऊसाचा भाव हा ठरवून द्यावा, एवढी मागणी मात्र आमची पूर्ण करा. मंत्री महोदय, आमच्या तेवढ्या ऊसाचं रेटचं फायनल करा आणि ह्या बाकीच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा व्यथा आहेत तेवढ्या ऐकून घ्या. आपण शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेऊ. हां आता हे जमलेले सगळे शेतकरी ग्रामस्थ आहेत सर, यांच्या ज्या मागण्या आहेत त्या फक्त तुम्ही आता जाणून घ्या. हो, काय तुमच्या मागण्यात सांगा मग. मंत्री साहेब, मी नामा अहो माझाच प्रश्न नाही, सगळ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे. अहो शेतकऱ्याचा धंदा म्हणजे दुधाचा व्यवसाय. अहो त्याला 25 आणि 26 रुपये तुम्ही भाव देता आणि आम्ही साधं दुकानात गेलं तर 60 आणि 70 रुपयाला पिशवी मिळते. अहो पिंडीचा भाव बघा गेलं 900 रुपयाचं पोतं 1600 रुपयावर झालंय. अहो कुठं म्हणून काय म्हणून करावं या शेतकऱ्यानं, त्याला जगणं मुश्किल झालंय. हो जगणं मुश्किल झालंय. काय रे सुरेश भाऊ? बरोबर आहे नामा भाऊ. आता काय सांगू तुला नामा भाऊ, तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. आला का ते ऊस माझा पोटच्या लेकरासारखा सांभाळलाय का, पण त्या ऊसाला भाव नाही. गव्हाला बी तसंच आहे का, रातचं उठायचं ना, किडा बघायचा ना, साप बघायचा ना, काय नाही बघायचं, पण रातच्याला जायचं, दारं धरायचं, एवढ्या चिखलात कशाची ना भीती काय, आणि ती दारं धरायचं, आणि इकडे आपल्या मालाला भाव नाही रे. खरंच मंत्री साहेब, आमची गरिबाची एकच विनंती आहे की आमच्याकडं तुम्ही लक्ष द्यावं आणि आमच्या सगळ्या गोष्टी, सगळं जे काय हा मान्य कराव्या, आम्हा शेतकऱ्याला सुख लागावं, एवढीच आमची नम्र विनंती आहे. बघा. नमस्कार मंत्री साहेब. अहो आजकाल ना हे सगळे गरीब जनतेचे सगळे हॉस्पिटलला गेलेले लोक, अहो तिथे गेल्याच्या नंतर ते आम्ही तुमच्या योजनेसाठी ह्यांच्या उपचारासाठी जर विचारायला गेलो, आधार कार्ड दिलं, अहो ते आधार कार्ड घेते, डॉक्टर बघते आणि सांगते ते आमच्यापाशी कुठल्याच गोष्टीचा उपचार होणार नाही. अहो मग ते सगळं मोफत झालं पाहिजे ना. अहो त्या गरीब जनतेने करायचं तरी काय, तेवढे एक आमची विनंती. बघा आता विषय असा आहे साहेब की लाईटीचा विषय खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यासाठी. बघायला गेलं तर संध्याकाळची लाईट आता शासन सोडतंय आम्हाला. आता एवढं मोठं थंडीचे दिवस आहेत, ह्या थंडीच्या दिवसात शेतकरी अक्षरशः बाहेर निघू वाटत नाही कोणाला, परंतु अशा थंडीत 12-12 आणि 1-1 वाजता तुम्ही शेतकऱ्याला बाहेर काढताय. शेतकऱ्याला पण जीव आहे, विचू काट्याचं भ्या आहे, त्याला तरी काय जीव नाही का, तर त्याचं सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक दुकानदार असू द्या, दुकानात गेलं त्याचा भाव ती ठरवतंय, कापडाच्या दुकानात गेलं त्याचा भाव ती ठरवतंय, मेडिकलमध्ये गेलं त्याचा भाव ती ठरवतंय. मग आम्ही आमच्या वस्तू स्वतः पिकवतोय, स्वतः आम्ही त्याचं निर्माता आहे, पण आमच्या वस्तूचा भाव आम्ही का ठरवायचा नाही, तर त्याचंही तुम्ही कृपा करून बघावं ही शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे तुम्हाला. साहेब मी ह्या गावचा रंग आहे साहेब, ह्यांचं तर झालं ही बरोबरच आहे, पण ह्याच बरोबर गावचा रस्ता ही बी नीट झाला पाहिजे साहेब. कारण गावात साधं सायकल चालवायला योग्य रस्ता नाही, आमच्या गावात धडी एसटी बी नाही, त्यामुळे सगळ्या पोरांची शिक्षणाची गैरसोय होती. बघा साहेब. नमस्कार मंत्री साहेब, मी एक सुशिक्षित नागरिक आहे, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, तरी पण मी कोणत्याही नोकरीच्या नादात न लागता मी आपल्या शेतीकडे वळलो आहे. मी सेंद्रिय पद्धतीत शेती करतो आहे, पण साहेब सेंद्रिय पद्धतीत शेती केली तरी कोणत्याही मालाला भाव भेटत नाही, मला जी पाहिजे त्या वस्तूचं काहीच भेटत नाही. मग ही एक तुम्ही वरती मांडलं पाहिजे, एवढंच निवेदन माझं तुमच्याकडे आहे. साहेब महिला आज सुरक्षित नाही आहेत, तर त्यांना सुरक्षा देण्याचं पण काम आपण केलं पाहिजे. नमस्कार साहेब, मी 15 दिवस झालं
ऊसतोडी बंद केली आहे, सरपंचाच्या आंदोलनात सहभागी झालो आहे. मी टोळी बंद ठेवली तर शेतकऱ्याच्या ऊसाला किंवा भाजीपाल्याला भाव मिळण्यासाठी मी ऊसतोडी बंद ठेवलेली आहे, जेणेकरून ऊसतोड कामगार बी जगला पाहिजे आणि शेतकरी बी जगला पाहिजे. माझी एवढीच मागणी आहे तुम्हाला. आता सगळ्यांच्या मागण्या तुम्ही ऐकून घेतल्या. आता एक ग्रामपंचायतला तेवढा निधी आम्हाला मिळाला म्हणजे झालं. 100% भाऊसाहेब, माझं तुमच्या गावाकडे लक्ष आहे. तसा ठराव तुम्हाला मी करून देतो. घालतं नाहीच पाऊस पडला तर काय हो, काय विचारायचंय कंप्लेंट साहेब, की कर्जबाजारी घेतो फास घेतो फास. सरपंच, तुमचे जे प्रश्न आहेत मी शासन दरबार निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करेन. वाईट वाटतंय बघा साहेब, लय वाईट. काय तुम्हाला अहो, आम्ही पण शेतकरीच आहे, शेतकरी कुटुंबातच आम्ही पण जन्मलेला आहे, मातीतलीच माणसं आम्ही. हो फास घेतलं एकेकानी, त्यांच्या लेकरांच्या अवस्था साहेब बघा तुम्ही. वाईट आहे. सरपंच, तुमचे जे प्रश्न आहेत मी शासन दरबारी निश्चितपणे मांडणार. आणि त्या ठिकाणी हे जे तुमचे ऊसाचे प्रश्न आहेत, दूध दुभत्याचे प्रश्न आहेत किंवा भाजीपाल्याचा दर नाही, माझ्यासाठी नका करू, त्याच्यासाठी करा. करू सरपंच, टेन्शन घेऊन माझं लक्ष आहे तुमच्या गावाकडे. हां, आम्ही पण मग आजपासून आमचं आंदोलन मागं. आजपासून दूध भाजीपाला फळं ही समजा शेतकऱ्याकडून, आमच्या शेतकरी संघटनेकडून तुम्ही एवढी हमी दिली की मी आमदार असेल राजीनामा लय साहेब, आमचं एवढं निवेदन घ्या. धन्यवाद बरं का साहेब. या आप्पा साहेब यावं संधी दिले बरं काय. रंग्या आला का फोटून गेला का काय, कॅमेराकडे बघा, कॅमेराकडे बघा.